फुल टेबल शॉपिंग बॅग आज आपण तयार करणार आहोत। तर मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। 10 बाय 5 इंचाचा मी इथे कपडा घेतलेला आहे। याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। आतमध्ये सरळ भाग आहे आणि इथे बंद भाग आहे आणि वरती ओपन भाग आहे। तर आपल्याला सगळ्या बाजूंनी 1 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। कॉर्नर पासून 1-1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पिनअप करून घ्यायचं। म्हणजे जर तुमचा कपडा जो आहे तर आपल्याला फक्त इथे सिंगल कपड्याने हे तयार करायचं आहे। कुठेही आपल्याला अस्तर शॉपिंग बॅग वगैरे लावायची नाही। तर प्रत्येक कॉर्नरवरती आपल्याला 1-1 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओत दाखवते तशाच पद्धतीने आपल्याला 1-1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। एकही रुपया खर्च न करता आपण ही फोल्डेबल शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। पॉकेट फ्रेंडली आहे। तुम्ही याला पॉकेटमध्ये ठेवू शकता, पर्समध्ये ठेवू शकतात। अशा पद्धतीने त्याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। प्रत्येक राऊंडला प्रत्येक कॉर्नरवरती असं राउंड करायचा आहे, गोल आकार द्यायचा आहे प्रत्येक राउंडवरती। आता चारही कॉर्नरवरती मी राउंड काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे राउंड आपल्याला कट करायचे आहेत। अशा पद्धतीने असे आपल्याला सगळे राउंड कट करून घ्यायचे आहेत आकाराप्रमाणे आणि जिथे ओपन भाग आहे ना तिथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे कपडा हलणार नाही याची काळजी घ्यायची। त्यानंतर आपल्याला खालचा भाग जो आहे तो बंद आहे, बंद भागापासून आपल्याला अर्धा इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। अर्धापेक्षा कमी इंचावरती आपल्याला मार्किंग करून अशी एक लाईन सरळ लाईन ओढून मग इथे अजून एक गोल आकार आपल्याला द्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे जे आहे ते सरळ आपल्याला इथे सुरुवातीला असं कट करायचं आहे आणि मग आपल्याला आकार जो आहे तो परत असा कट करून घ्यायचा आहे। जिथे बंद भाग आहे तिथेच आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे। आधी सरळ कटिंग करायचं आणि नंतर गोल आकाराने कटिंग करून घ्यायचं आणि असा आकार आपला तयार झालेला आहे। इथे सरळ केलेला आहे मी कटिंग, तर बघू शकता दोन्ही बाजूने सरळ भाग आलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे। अस्तरवरती याचा सरळ भाग ठेवायचा आहे आणि अस्तरचा जे मेजरमेंट आहे ते 5 बाय 10 इंच आहे। कपड्याचा आपल्याला सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आहे आणि आपल्याला थोडा भाग याचा ओपन ठेवायचा। आतमध्ये सरळ भाग आहे दोघांचाही आणि अशा पद्धतीने एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे, मी तुम्हाला झूम पण करून दाखवलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो अस्तरचा कट करून घेतलेला आहे मी। त्यानंतर हा ओपन भाग आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि जिथे कॉर्नर आहे तिथे पण छोटासा एक कट करायचा आहे। जिथे जिथे कॉर्नर्स आहेत तिथे तिथे म्हणजे आतला भाग जो आहे तो आपण जेव्हा बाहेर काढू तेव्हा व्यवस्थित बाहेर येईल आकाराप्रमाणे। त्यानंतर जिथून ओपन भाग आहे तिथून अशा पद्धतीने आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आणि व्यवस्थित कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे। एखाद्या टोकदार वस्तूने तुम्ही हे कॉर्नर बाहेर काढू शकता। तर अशा पद्धतीने मी पट्टीच्या मदतीने आतमध्ये मी पट्टी घातलेली आहे आणि अशा पद्धतीने मी सगळ्या आकारावरती पट्टी फिरवून घेणार आणि म्हणजे याचा आकार जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल। तर सगळ्या बाजूंनी मी जो आकार आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घेतला। त्यानंतर जिथे ओपन भाग आहे तिथे डबल फोल्ड करून घेतले आणि सगळ्या बाजूने शिवून घेतला आणि जिथे ओपन भाग आहे तिथे सुद्धा शिवून घेतलेला आहे आणि असा आपला सिंगल पीस तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला झिप घ्यायची आहे, याचा पूर्ण राउंड मोजून घ्यायचा आहे। तर मी इथे झिप जी आहे ती 26 इंचाची घेतलेली आहे। त्यानंतर हे झिपचे दोन्ही भाग आपल्याला असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे जिथे कॉर्नर्स आहेत आपण जिथे सरळ भाग आहे ना तिथे आपल्याला सरळ झिपचा जो सरळ भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे। आपल्याला झिप सरळच लावायची आहे। झिपचा सरळ भाग वरती आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला झिप ठेवायची आहे कॉर्नरपासून आणि सगळ्या बाजूंनी अशा पद्धतीने टर्न करायची झिप आणि इथे पिनअप करत चालायचं आणि इथे आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने खाली सरळ भागावरतीच आपल्याला सरळ चेन ठेवायची आहे। खाली सरळ चेन आहे खाली ठेवलेली मी आणि त्यानंतर जिथे एंड येईल ना तिथे थोडासा भाग झिपचा एक्स्ट्रा ठेवायचा आहे, जास्त ठेवायचा आहे कारण की आपल्याला इथे टिप मारायची आहे त्यामुळे। तर इथे मी सगळ्या बाजूने पिनअप करून घेतलेला आहे। त्यानंतर झिप इथे मी कट करून घेणार आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या सुद्धा बाजूला झिप लावून घेणार आहे। तर दुसरी जी झिप आहे ती आपल्याला इथे अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। तर झिपचा सरळ भाग असा खाली ठेवलेला आहे मी आणि झिपचा सरळ भाग वरती दिसतोय आपल्याला आणि त्यानंतर अशा पद्धतीने कपडा त्यावरती ठेवायचा आणि मग आपल्याला पिनअप करून घ्यायचं। सगळ्या बाजूने सुरुवातीला थोडी झिप जी आहे ती ठेवायची आहे, एक्स्ट्रा ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं आणि इथे एक्स्ट्राची झिप जी आहे ती अशी आतमध्ये ठेवायची आणि सगळ्या बाजूने पिनअप करून आपल्याला हा भाग जो आहे तो पूर्ण असा शिवून घ्यायचा आहे।
तर सगळ्या बाजूने पिनअप करून मी हा भाग जो आहे तो शिवून घेतलेला आहे। सगळ्या बाजूने झिप मी जॉईन करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला इथे रनर टाकायचं, तर रनर टाकताना आपल्याला ही जी झिप आहे ती आपल्याला वरती काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने वरती काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक रनर यामध्ये टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने रनर यामध्ये टाकून घ्यायचा आहे। एक भाग मोठा ठेवलेला आहे मी आणि एक्स्ट्राची झिप आपण जेव्हा लावतो ना कपड्याला तेव्हा एक्स्ट्राची झिप जी आहे तिथून बाहेर काढून ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला रनर जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता, अजिबात कन्फ्युजन होणार नाही तुमचं। तर अशा पद्धतीने मी इथे रनर टाकून घेतलेला आहे। त्यानंतर इथला जो ओपन भाग आहे तो सुद्धा आपल्याला सरळ शिवून घ्यायचा, आतमध्ये टाकून असा हा भाग शिवून घ्यायचा आणि दुसरा सुद्धा भाग आपल्याला असा आतमध्ये जो टाकून घ्यायचा आहे। थोडी झिप ओपन करून घ्यायची आणि मग आपल्याला हा भाग जो आहे तो असा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर मी थोडी झिप ओपन करून आतमध्ये दोन्ही भाग टाकून इथे सरळ शिवून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने आपण ही बॅग जी आहे ती अशी बंद करू शकतो आणि त्यानंतर ही बॅग आपल्याला शॉपिंग बॅगला जॉईन करून घ्यायची आहे। तर ती कशी, आपल्याला आधी शॉपिंग बॅग तयार करावी लागेल। तर इथे मी बेल्ट तयार करते शॉपिंग बॅग बनवण्यासाठी। तर 3.5 बाय, दोघांचंही मेजरमेंट सेम आहे, 3.5 बाय 20 इंचाचं। आणि त्यानंतर ही बेल्ट बनवण्यासाठी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण ही इथे बेल्ट तयार करणार आहोत, म्हणजे हँडल्स तयार करणार आहोत। तर मी इथे दोघी हँडल्स सेम मापाचे घेतलेले आहेत, 20 इंचाचे आणि रुंदी 1 इंच आहे। त्यानंतर आपल्याला इथे कपडा घ्यायचा आहे। कपड्याला तुम्हाला इथे काही लावायची गरज पडणार नाही जर तुम्ही जाड कपडा घेतला तर, पण पातळ घेतला तर तुम्हाला इथे एक्स्ट्राचा कपडा लावावा लागेल। तर याची लांबी आणि रुंदी 13 बाय 30 इंच याची लांबी आणि रुंदी आहे। तर ज्या साईडने आपला 13 इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं, याचा सेंटर मार्क करायचा। कपड्याची सरळ बाजू वरती आहे, अशा पद्धतीने सेंटर मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर सेंटर पासून आपल्याला 2.5 इंचावरती असं मार्किंग करायचं दोन्ही बाजूंना, डाव्या आणि उजव्या बाजूला। मग आपल्याला इथे हँडल्स अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजूला सेम आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने सेंटर मार्क करायचा आणि दोन्ही बाजूंनी 2.5 इंचावरती मार्किंग करून मग आपल्याला इथे हँडल्स जॉईन करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजूंना मी सेम ह्याच पद्धतीने हँडल्स लावून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला हँडल्स लावल्यानंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर इथे रफ एजेस दिसून आहेत म्हणून इथे तुम्ही कपडा पण जॉईन करू शकतात। तर अशा पद्धतीने खाली फोल्ड करून इथे, कारण की माझ्या कपड्याचे जे धागे आहेत ते निघत नाही आहेत त्यामुळे मी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे खाली टीप मारून घेणार आहे। तर दोन्ही बाजूंनी मी टीप मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला असं दुसऱ्या बाजूने आपल्याला असं दिसतं उलट्या बाजूने। त्यानंतर आपल्याला इथे सरळ बाजू जी आहे ती अशी वरती करायची आहे व्यवस्थित अशी। अशा पद्धतीने मी हा भाग जो आहे तो वरती ठेवलेला आहे, हँडलवरती हँडल ठेवून दिलेले आहेत आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आतला भाग बाहेर काढायचा आहे। इथे तुम्हाला कुठेही पाइपिंग करायची गरज पडणार नाही, तुमचे कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत, अशा पद्धतीने आपण हे बनवणार आहोत। तर आतला भाग व्यवस्थित बाहेर काढून घेतलेला आहे मी, कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढले। त्यानंतर आपल्याला साईडने शिवून घ्यायचं आहे, दोन्ही साईडने जिथे आपण टीप मारलेली होती ना आता तिथे आपल्याला दोन्ही बाजूंनी शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आतला भाग बाहेर काढायचा आहे, म्हणजे आतला जो भाग आहे तो सरळ भाग आतमध्ये आहे आणि त्यानंतर कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि छान अशी आपली शॉपिंग बॅग तयार आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे आपण आधी पॉकेट बनवलेलं होतं ते पॉकेट आपल्याला याला जॉईन करायचं आहे। ते कसं जॉईन करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते। तर याचा जो सेंटर आहे तो आपल्याला असा मार्क करून घ्यायचा आहे। तर कॉर्नर अशा पद्धतीने सेंटर मार्क करून घ्यायचे आहे। तर मग आपल्याला इथे हा पीस जो आहे तो शॉपिंग बॅगला जॉईन करून घ्यायचा आहे। तर मी दोन्ही बाजूने सेंटर मार्क केला, त्यानंतर शॉपिंग बॅग घेतली आणि अशा पद्धतीने खाली बेसला आपल्याला इथे जॉईन करायचं आहे। तर बेसचे हे कॉर्नर्स आहेत, ते कॉर्नर्ससाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग आपल्याला तो जो भाग आपण झिपला लावलेला होता, जो झिप लावलेली तो भाग घ्यायचा, त्याचा सेंटर आपल्याला ह्या कॉर्नरच्या सेंटर समोर ठेवायचं आणि मग आपल्याला इथे पिनअप करायचा। तर पिनअप करताना फक्त आपल्याला सिंगल कपडा इथे शिवायचा आहे, डबल कपडा आपल्याला इथे शिवायचं नाही। जिथून ओपन भाग आहे ना तिथून अशा पद्धतीने आतमध्ये हात टाकायचा आहे आणि मग आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। तर मी इथे पिनअप करून घेणार आहे, अशा पद्धतीने आतमध्ये हात टाकायचा आणि मग आपल्याला इथे असं पिनअप करून घ्यायचं। आपल्याला फक्त सिंगल कपडा शिवायचा आहे। जेव्हा तुम्ही हा पीस जॉईन कराल तेव्हा तुम्ही जिथे सेंटर आहे ना
तिथून सेंटरमधून आपल्याला सरळ एक टिप मारून घ्या आणि मग आजूबाजूने शिवून घ्या, म्हणजे कुठेही कमी जास्त होणार नाही। तर मी इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे, हा पीस जॉईन करून घेतलेला आहे आणि ते सेंटरमध्ये तुम्ही एक टिप मारू शकता, नंतर उसवून पण घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने आपली ही शॉपिंग बॅग तयार झालेली आहे। छान असा बेस याचा तयार झालेला आहे, मजबूत असा बेस याचा छान असा तयार झालेला आहे आणि ही शॉपिंग बॅग पॉकेट फ्रेंडली आहे। तुम्ही ही पर्समध्ये ठेवू शकतात। अशा पद्धतीने तिला तुम्ही फोल्ड करू शकतात। फोल्ड करून घडी मारून अशा पद्धतीने आतमध्ये घडी टाकायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून ते झिप लावून घ्यायची आहे। झिप व्यवस्थित लावून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही बॅग जी आहे ती तुम्ही कुठेही ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, पॉकेट सारखे दिसते अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता। तर ह्या पर्सचा सुद्धा मी व्हिडिओ काल अपलोड केलेला आहे। ही सुद्धा शॉपिंग बॅग खूप छान आहे आणि खूप कमी खर्चात मी बनवलेली आहे। तुम्ही याचा कालचा व्हिडिओ बघू शकता जर बघितला नसेल तर खूप सुंदर अशी मी ही सुद्धा शॉपिंग बॅग तयार केलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपण ही बॅग वापरू शकतो। प्रत्येक आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा अशा बॅग आपल्याकडे असल्याच पाहिजे, नाहीतर आपल्याला अशा शॉपिंग बॅग विकत घ्याव्या लागतात। त्यामुळे अशा बॅग तुम्ही तुमच्या पर्समध्ये कॅरी करू शकता आणि अशा वापरू शकता। यामध्ये सामान ठेवल्यानंतर खूप सुंदर दिसते। ही बॅग वापरायला सोपी आहे आणि तुम्ही ही बॅग जी आहे ती शोल्डरला सुद्धा अडकवू शकता। आवडले असेल लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।